15 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। कोणी काय खावं आणि काय खाऊ नये याचा निर्णय महापालिका आणि सरकारने करू नये। एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायचा, पण खायचे स्वातंत्र्य नाही। कोणाचे काय धर्म आहेत, सण आहेत, याप्रमाणे कोणी काय खावे हे सरकारने सांगू नये। स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत। हा कोणता स्वातंत्र्य दिन आहे असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। नाही, मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कळलं का? पण पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये। म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही। म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच। म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता, आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो। मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणताय? आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये। कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे। मी आता कोणाकडे तरी ऐकलं की ह्या 1988 साली हा कायदा वगैरे आणलाय। मला असं वाटतं तो 88 साली आणला असेल, नाही तर आता आणला असेल। मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो। हे कोणता स्वातंत्र्य दिन?